नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक जबरदस्त भाषण। माझ्या महाराष्ट्राच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या त्या सिंह पुरुषाला वंदन करून माझ्या भाषणाची सुरुवात करतो। ज्यांच्या तलवारीत होती वीज, ज्यांच्या धैर्यात होता साज, स्वराज्याचा ध्यास घेऊन उभा राहिला तोच आपला छत्रपती शिवाजी राज, तोच आपला छत्रपती शिवाजी राज। आदरणीय उपस्थित मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साजरी करत आहोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजा, शौर्य आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ला येथे शिवरायांचा जन्म झाला। आई राजमाता जिजाऊ यांनी त्यांना रामायण महाभारताच्या कथा सांगून संस्कार केले, तर वडील शहाजीराजे भोसले यांनी पराक्रमाची प्रेरणा दिली। बालवयातच शिवरायांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न अंकुरले, आपले राज्य आपल्या लोकांसाठी। शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने तोरणा, राजगड यांसारखे किल्ले जिंकले। त्यांनी केवळ युद्ध जिंकले नाहीत, तर लोकांची मने जिंकली। त्यांची गनिमी कावा ही युद्धनीती जगप्रसिद्ध ठरली। अफजल खानाचा वध असो किंवा शाहिस्तेखानावरचा धाडसी हल्ला, प्रत्येक वेळी शिवरायांनी शत्रूंना चकित केले। 1674 साली रायगड किल्ला येथे त्यांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती ही पदवी मिळाली। हा क्षण केवळ एका राजाचा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा होता। शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापून सुयोग्य प्रशासन उभे केले। शेतकऱ्यांचे रक्षण, स्त्रियांचा सन्मान, सर्व धर्मांचा आदर ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती। शिवाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर दूरदृष्टीचे राष्ट्रनायक होते। त्यांनी सशक्त आरमार उभारले आणि समुद्र किनाऱ्यांचे संरक्षण केले। त्यांच्या स्वराज्यात अन्यायाला जागा नव्हती, म्हणूनच त्यांना रयतेचे राजा म्हटले जाते। मित्रांनो, शिवजयंती ही फक्त उत्सव नाही, ती प्रेरणा आहे। आजच्या काळात आपल्याला तलवार उचलायची नाही, पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आहे। स्वराज्य म्हणजे केवळ राज्य नव्हे, तर स्वअनुशासन, स्वाभिमान आणि स्वकर्तव्य आहे। आपण प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रामाणिकपणा, धैर्य आणि देशप्रेम जोपासले तरच खरी शिवजयंती साजरी होईल। चला, आपण सर्वजण आज या पवित्र दिवशी संकल्प करूया, शिवरायांचे विचार आपल्या आचरणात आणूया, स्वतःमध्ये नेतृत्व गुण विकसित करूया आणि आपल्या भारतभूमीला अधिक सामर्थ्यवान बनवूया। शेवटी एवढंच म्हणेन, शिवरायांचे नाव जपूया, शौर्य त्यांचे अंगी बाळगूया, स्वराज्याच्या त्या पवित्र ज्योतीने आपले जीवन उजळवूया। जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद।